सांगणार, जमाना बदलून गेलाय, पहिल्यासारखं राहील नाही. तुमच्या काळामध्ये पाणी जरी भरायचं म्हणलं तरी कुठं जावं लागायचं पडसाहेब? विहिरीवर जायचं, आडावं जायचं, पाणी शेंदायचं, हंड्यात टाकायचा, हंडा घरी आणायचा, रांजणी टाकायचा. होता का नाही त्रास? बोला ना, होता का नाही? आता राहिलाय का बाबा? आता राहिलं? आता डायरेक्ट नळाला जायचं, नळी फिरवायची, हंडा भरायचा, आणून टाकायचं. बरोबर? याच्यापेक्षा लोक चॅप्टर झाले साहेब. आता याच्यापेक्षा लोक डायरेक्ट नळाला नळी लावतात, डायरेक्ट नळी रांजणात. बरोबर? अजून 5 वर्ष थांबा, नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर बाई नळी कोंबणार तोंडात, पी काय प्यायचं तेवढं. जमाना बदलून गेलाय, काळ बदलून गेलाय, पहिल्यासारखं काही राहिलंच नाही ना. आता काय राहिलंय सांगा बरं? अजून बरं आहे, आपण एखाद्या घरी चहा प्यायला गेल्याच्या नंतर आपल्याला अजून ट्रेमध्ये कप येतो, कपामध्ये चहा येतो. बरोबर आहे का नाही? अजून 10 वर्षाला ही सिस्टीम बंद होऊन जाणार आहे. आता 10 वर्षाला गुरुजी ही सिस्टीम राहणार नाही. आपण गेल्याच आता आपल्या नारळी सप्ताला सुद्धा आता पंक्तीत ना, इथून पुढे ही सिस्टीम राहणार नाही. जेवायच्या मशनी येणार आहे, जेवायच्या. आता चपात्या करायच्या मशनी येत नाहीत का सांगा बरं? चपात्या करायच्या मशनी नाहीत का? हा, चपात्या करायच्या. कपडे धुयच्या मशनी आहेत, बरोबर? कपडे वाळवायची मशीन आहेत, बरोबर? पापड बनवायची मशीन आहे, सगळ्या मशनी आहेत. आता जेवायच्या मशनी आहे ना. इथं आल्या साठे महाराज आले का? हो. जेवायचे का? हो. घाला मशीनमध्ये. लगेच मला मशीनमध्ये घालणार, लगेच इकडे लाईट जाणार, लाईट गेली की लगेच इकडे फोन येणार, 2 भजन जास्त घ्या. महाराज लोड शेडिंगमध्ये अडकलेले आहेत. असा काळ निघालाय. इथून पुढे असा काळ येणार, काळ बदलून जाणार आहे सगळा. आता किचनमधूनच त्या खुर्चीला आणि बैठकीमध्ये प्रत्येक खुर्चीला 2-2 नळ असणार आहे. सोफा सेटला खुर्ची असणार, त्याला 2 नळ. घरी गेल्या मालक सांगणार, अगं महाराज आले चहा. ती तिथून विचारणार, महाराज किती नंबर खुर्चीवर आहेत? ते म्हणा, अगं 2 नंबर. किती नंबर महाराज? हे वाटत नाही का तुम्हाला आम्हाला 2 नंबर म्हणायला? अरे आम्ही भागवत करतोय राम, तुम्ही आम्हाला 2 नंबर म्हणताय काय? महाराज 2 नंबर खुर्चीवर बसलेत. तिथूनच ती बटन दाबणार, तिथून मग ती अशी वायरासारखे 2 नळ असणार, एक चहाचा, एक पाण्याचा. तिथे तिकडून बटन दाबलं की आपल्याला बेल वाजली की आपण तोंड लावायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा जमाना येणार आहे, असा काळ येणार आहे. काळजी करू नका. लक्षात आलं का नाही? माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा काय चालला होता? विषय हा चालला होता की हे श्रीमद भागवत शास्त्र फक्त ग्रंथ नाही, तर हे भगवान श्रीकृष्ण परमात्मेचं स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला एक मुद्दा पुढे घेऊन जायचा आहे. ही कथा दर्पण कथा आहे. कसली कथा आहे? दर्पण म्हणजे आरसा. आता भाऊ साहेब तुम्हाला विचारतो, आरशाचा एक गुण मी सांगणार आहे, आरशाचा दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. महिला ऐकतायत का मागे बसलेल्या? एक गुण मी सांगणार आहे, दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. आरशाचा पहिला गुण आहे आरसा. एक गुण मी सांगणार, दुसरा तुम्हाला सांगायचा. आरशाचा पहिला गुण आहे आरसा. त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. काय दाखवतो? चेहरा दाखवतो. दुसरा गुण, शाबास, वा वा. उत्तर महिला मंडळाकडून आलंय. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला सोन्याचं नाणं मिळणार नाही. आता लक्षात आलं का नाही? तुमचं उत्तर चुकलेलं आहे. वा, महिला मंडळातून उत्तर आलंय. काय? आरशाचा पहिला गुण आहे आरसा. त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. आणि आरशाचा दुसरा गुण आहे जसा आहे तसा दाखवतो. कळलं का नाही? कळलं? जसा आहे तसा दाखवतो. म्हणून आरशाचा बऱ्याचदा तुमच्यासारख्या माणसाला राग सुद्धा येत असतो. आरशाचा राग सरे काहीच राहिलं नाही, सगळं मोकळं झालंय. आरशाचा राग सुद्धा येत असतो. येतो का नाही आरशाचा राग? पण आरशाचा राग येऊन उपयोग नाही दादा. आरसा हा आरसाच आहे. संतांनी सुद्धा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा, ज्ञानोबारायांनी सुद्धा आरशाला स्थान दिले. गाथेमध्ये तुकाराम महाराज सुद्धा आरशाचं वर्णन करतात. झाले दर्पणाचे अंग,
झाले दर्पणाचे अंग. काय करतो दर्पण? ज्याचा त्याशी दावी रंग, ज्याचा जसा रंग आहे तसाच दाखवतो, वेगळं दाखवत लबाड बोलत नाही. कोण? आरसा. मग भागवताची कथा ही आरशासारखी आहे. जसा आरसा लबाड बोलत नाही तसं श्रीमद भागवत सुद्धा ज्याचं जीवन जसं आहे तसं दाखवणारा ग्रंथ आहे. आलं लक्षात तुमच्या? एक बाई बाजारामध्ये गेली, बाजारात 80 वर्षाची बाई होती. बाजारात गेली, विचारलं केवढ्याला दिला रे आरसा? ए बाबा आरसा केवढा दिला? त्याने सांगितलं आजी आरसा 100 रुपयाला आहे, 100 रुपयाला. बघू दे म्हणे इकडं आरसा. आरसा घेतला, असं बघितलं, काय लबाड बोलतो म्हणे, 100 रुपये कुठं किंमत असते का आरशाची? अरे हा आरसा तर आमच्या लहानपणी 2 रुपयाला येत होता आणि त्याच्यात तोंड सुद्धा चांगलं दिसत होतं. नाही कळत तुम्हाला? तुम्ही जीवन या एकदा. लक्षात आलं का नाही? तुम्ही जीवन या, मग कळेल तुम्हाला. नाही कळलं तुम्हाला? अगं त्या दुकानदारानं सांगितलं अगं आजी हा दोष आरशाचा नाही, हा तुझ्या थोबाडाचा दोष आहे. ज्यावेळेला 2 रुपयाला आरसा येत होता तुझं वय त्यावेळेला 20 वर्षाचं होतं. आता तुझं वय हे 85 वर्षाचं आहे. आरसा कधी चुकीचं दाखवत नाही, तसं श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आपल्याला कधीच चुकीचं दाखवत नाही. तुमचा स्वभाव जसा आहे तसं दाखवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अजून पुढे मी सांगेन आपल्याला की बरेच लोक म्हणतील की महाराज हजारो वर्षापूर्वीची कथा कोणत्या काळामध्ये, कृत द्वापार कली अनेक 2 युगमध्ये गेले आणि ती कृतयुगामध्ये झालेली कथा, ती कथा आम्हाला तुम्ही सांगताय आणि ती कथा आम्हाला सांगून आमचा वेळ तर वाया घालवत नाहीत ना तुम्ही. आम्हाला माहीत आहे कथा, भागवत आम्हाला माहीत नाही का? भागवताचं पुस्तक जरी बघितलं, कृष्णाचा फोटो जरी बघितला तरी आम्हाला भागवताची कथा लक्षात येते. बरोबर आहे का नाही महाराज? आम्हाला माहिती आहे भागवत. मग तुम्ही माहीत असलेलीच कथा आम्हाला पुन्हा पुन्हा सांगून आमचा वेळ तर वायाला घालवत नाही ना. महाराज म्हणतात माहीत जरी असली ना तरी पुन्हा 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 ऐकावी लागते, कारण आपल्या जीवनातले दोष निघून जातात. सुनी सुनाई दिल की प्यासी बुझत बुझाई. महाराज म्हणतायत, तुलसीदासजी म्हणतायत की पुन्हा 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 ऐकावी वाटते आणि ती ऐकावीच लागते. तिचं नाव श्रीमद भागवत कथा आहे. ऐका पुन्हा पुन्हा काय ऐकायची महाराज? इथं कालचं वर्तमानपत्र जिथं जुनं होतं आहे तिथं हजारो वर्षापूर्वीची कथा तुम्ही आम्हाला सांगून आमचा टाईमपास तर करत नाही ना, असं बऱ्याच जणाला वाटेल. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतंय का नाही सांगा बरं? आज जुनं होतंय. कालच्या वर्तमानपत्र जर असेल तर आज त्याच्यावर भजे किंवा चिवडा खाऊ शकतात माणसं. एक मुलगा बसस्टँडवर पेपर करत होता, पेपर घ्या आणि गाडी निघायच्या टायमाला एक जणानं पेपर विकत घेतला आणि पेपर घेतल्याच्या नंतर बस त्याच्या हातावर 1 रुपया दिला आणि त्यावेळेला पेपर 2 रुपयाचा होता. त्यानं 1 रुपया दिला. दुसरा पेपरवाला म्हणला मूर्ख आहेस का? ते म्हटलं काय झालं? मूर्ख आहेस का? पेपर केवढ्याचा आहे? म्हटलं 2 रुपयाचा. त्या माणसानं तुला किती रुपये दिलेत? म्हणले 1 रुपये. मग मूर्ख आहेस का? पेपर विकणारा पोरगा म्हणला मूर्ख मी नाही, मूर्ख पेपर घेणार आहे, मी हुशार आहे म्हणे. मला माहीत होतं एसटी निघायच्या टायमाला यानं जर पेपर घेतलेला असेल तर याच्या मनात काहीतरी काळं पांढरं नक्की आहे, त्यामुळे त्यानं मला 1 रुपया दिला हे मी बघितलं. मी 8 दिवसापूर्वीचा खालचा पेपर काढून त्याला देऊन टाकला. कळलं नाही माझं बोलणं?
आजचा पेपर उद्या रद्दीमध्ये जमा केला जातोय, ज्याची किंमत आज 5 रुपये आहे, 5 रुपये ज्याची किंमत आहे ना, तोच पेपर दुसऱ्या दिवशी 5 रुपये किलोनं विकला जातोय, किलोनं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तुमची भागवताची कथा, पूर्वीची कथा, आणि ती आम्हाला तुम्ही सांगताय, आमचं टाइमपास करताय, तुम्ही कथा सांगून आमचा टाइमपास करताय. त्यावेळेला महाराजांचं उत्तर असं आहे की हा टाइमपास नाही, तर श्रीमद भागवत हे आपल्या उद्धाराचं साधन आहे, हे लक्षात ठेवा. उद्धाराचं, याच साधनानं आपला उद्धार होणार आहे. याच साधनानं. कुणी कुणाला सांगितली महाराज ही कथा? सांगितलंय मी तुम्हाला की त्या ठिकाणी व्यास महर्षींनी शुकाचार्यांना सांगितली, आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली, आणि परीक्षिती राजापर्यंत ही कथा आली आणि त्याचा उद्धार झाला. त्यावेळेला महाराज हे व्यास कोण होते, शुकाचार्य कोण होते, व्यास कोण होते? तर व्यासांचा विचार मांडत असताना, व्यास ही सूत आणि शौनकादिकांचा पहिला संवाद आहे नैमिषारण्याच्या ठिकाणी, ऐकताय का नाही? आणि प्रथम स्कंदाला प्रारंभ होतोय. व्यास कोण होते? तर व्यासांचा विचार करत असताना व्यास एक अधिकारी होते, आणि ते पाराशराचे पुत्र होते. कुणाचे? पाराशर आणि सत्यवती मातेचे हे पुत्र. मग पाराशराची तपोभूमी म्हणून पारनेर प्रसिद्धच आहे. पारनेरला नावच पाराशरामुळं पडलेलं, हे लक्षात ठेवा. अहिल्यानगर जिल्ह्यातलं पारनेर माहीत असेल ना तुम्हाला. पाराशरांची भूमी, तिथं तपश्चर्या केली पाराशरांनी, आणि पाराशरांना गंगेतून पलीकडे जायचं होतं, आणि गंगेतून पलीकडे जात असताना कुणीच दिसत नव्हतं. काय करावं? जहाज होती, जहाजाजवळ माणूस नव्हता, नावाडी नव्हता. विचारलं इथं नावाडी कुणी? म्हटले नावाडी नाही, पण एका मुलीचा आवाज आला. सुंदर स्त्री होती. तिनं सांगितलं मी नावाडीची मुलगी आहे. तुझं नाव? माझं नाव सत्यवती आहे. सत्यवती? हां, माझं नाव सत्यवती आहे, मला पलीकडे सोडशील का? मुलगी तरुण, 20 वर्षाची तरुण मुलगी होती. मुलीने विचार केला काय हरकत आहे, आपल्याला जर एखादा 80-85 वर्षाचा म्हातारा बाबा जर पलीकडे सोडा म्हणत असेल तर आपण त्याची मदत करणं गरजेचं आहे. म्हटले ठीक आहे. पण मध्यभागी नाव गेल्याच्या नंतर पाराशरांना होरा कळत होता. होरा, पाराशरीय होरा प्रसिद्धच आहे. होरा म्हणजे भविष्यातलं एक पुस्तक आहे, लक्षात ठेवा. पाराशरांना होरा कळत होता. त्यांनी विचार केला की भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहेत, व्यास रूपानं परमात्मा अवताराला येणार आहेत. त्यावेळेला मला काहीतरी करायचं आहे, वेळ झालेली आहे. आणि त्यावेळेला पाराशरांनी त्या मुलीला विचारलं, काय ग मुली? तिने सांगितलं काय? तू माझ्या बाळाची आई होशील का? सत्यवतीनं सांगितलं महाराज काय बोलतोय, तुम्हाला काही वाटतं का नाही? तुमचं वय कुठे आहे, माझं वय कुठे आहे? विचार करा. तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे, मी तुमच्या मुलीच्या वयाचे, आणि तुम्ही हे शब्द वापरणं बरं वाटत नाही, बरं दिसत नाही. त्यावेळेला काय, त्या माझं तारुण्य जाईल, माझं सौंदर्य जाईल. पाराशरांनी सांगितलं की मी तुझं तारुण्य पुन्हा परत करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, पाराशरापासून सत्यवती माता गर्भवती राहिल्या, आणि गर्भवती झाल्याच्या नंतर सत्यवती मातेच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव व्यास आहे, आणि हा भगवान परमात्म्याचा एक अवतार आहे. बोलिये व्यास भगवान की जय. व्यास महर्षींच्या त्या ठिकाणी जन्म झाला, आणि व्यासांना त्यावेळेला इकडे लक्ष द्या, पाराशराने विचारलं तुला माझ्याबरोबर यायचंय का तुला आईबरोबर जायचंय? त्यावेळेला व्यासाने विचार केला, आईबरोबर जावं तर ही कोळ्याची पोरगी आहे, हिच्याबरोबर गेलं तर मासेच धरीत बसावं लागेल. काय करीत बसावं लागेल? मासे धरावं लागेल. त्याच्यापेक्षा मी बापासोबत जर गेलो तर काहीतरी 4 श्लोक तरी शिकेल, अभ्यास तरी करील. आणि व्यास पाराशरांच्या आश्रमामध्ये तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये निघून गेले. लक्षात आलं का नाही? आणि व्यास महर्षींनी ही ग्रंथ संपदा लिहिली, आणि श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आणि 18 पुराण त्याच व्यासांनी हे निर्माण केलेले, हे लक्षात ठेवा. बरं महाराज, हे व्यासांकून कुणाकडे आलं? शौनकादींचा प्रश्न आहे. तर म्हणले व्यास महर्षीकडून हे भागवत शुकाचार्यांकडे आलं, कारण शुकाचार्य हे व्यासांचे शिष्य आहेत. लक्षात आलं का नाही? आणि शुकाचार्य व्यासांचे शिष्य असल्यामुळे शुकाचार्याकडे हे ज्ञान आलं. बरं म्हणले मग आता हे शुकाचार्य कोण होते ते आम्हाला सांगा. लक्षात आलं का नाही? म्हणले शुकाचार्य फार मोठे अधिकारी होते. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? बघा, अधिकारी साधू होते. एक शुकाचार्य एक महात्मे होते. आणि आईच्या पोटात शुकाचार्य किती वर्ष राहिले होते? 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. 12 वर्ष.
आपल्याकडे पद्धत 9 महिने 9 दिवस मुलगा मुलगी पोटामध्ये राहू शकते आईच्या, बरोबर आहे का नाही? पण शुकाचार्य महाराज 12 वर्ष आईच्या पोटात राहिले, 12 वर्ष. आणि 12 वर्ष झाल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज, लक्षात घ्या, शुकाचार्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी देवाला विनंती केली, भगवान काहीतरी करा, काहीतरी करा. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या शुकाचार्यांच्या आईच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि गर्भामध्ये जाऊन विचारलो, कोण आहेस तू? म्हणले मी शुक आहे. बरं, शुक नाव कसं पडलं ते सांगतो. बाहेर यायचं नाही का तुला? म्हणले नाही यायचं देवा. काय यायचं नाही? बाहेर तुझी माया आहे, तुझा प्रपंच आहे आणि तुझा प्रपंच, तुझी माया आम्हाला त्रास देईल ना. देवानं सांगितलं मी आहे, काळजी करू नका, तुम्हाला माया त्रास देणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कसं तरी 12 वर्षाच्या नंतर शुकाचार्यांचा जन्म झाला. ब्राह्मणाचे पोरे एका खेळास झाले, ब्राह्मणाचे पोरे एका खेळास झाले, ब्राह्मणाचे पोरे एका खेळास झाले, ब्राह्मणाचे पोरे एका खेळास झाले. वर्ष पाले ब्राह्मणाचे पोरे का खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. असे नाही, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. 12 वर्षाच्या नंतर आईच्या पोटातून बाहेर आले. कोण? शुकाचार्य यांनी हे भागवत व्यासांनी भागवत ज्यांना सांगितलं ते शुकाचार्य यांनीच हे भागवत राजा परीक्षितीला सांगितलं. गुरुजी 12 वर्ष आणि 12 वर्षाच्या नंतर बाहेर आले. देवानं सांगितलं होतं मी आहे, काळजी करू नका. देवावर बी विश्वास नव्हता शुकांचा, विश्वास नाही. जन्माला आले असेच पळायला लागले. ऐकताय का तुम्ही? लक्ष देऊन. जन्माला आले असेच पळायला लागले. आपल्या जन्माला आलेच लेकरं रडतात, बरोबर आहे का नाही? हां, रडतात. पहिले वेगळे रडायचे, की हां. आता रडण्यामध्ये बदल झालाय. आता आल्याच शहा. आता थोडा रडण्यात बदल झालाय, बरोबर आहे का नाही? हां, काळ बदललाय, जमाना बदललाय. ऐका, लक्ष द्या. आणि मग आल्या जन्माला आल्या पळायला लागले. इकडे बघा ना, शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास मागं पळतायत. बाप शेवटी व्यास जरी असले तरी पुत्रप्रेम ही वेगळीच गोष्ट असते. मुलगा आहे ना शेवटी. अरे थांब.